अमरावती महानगरपालिकेत आता महापौर म्हणून कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शहरातील विद्यापीठ रोडवर असलेल्या महापौर बंगला गेल्या 4 वर्षांपासून ओस पडलेला आहे। मात्र येत्या 1-2 दिवसांमध्ये महापौर बंगला पूर्णपणे नवीन महापौरसाठी दुरुस्ती करून सज्ज होणार आहे। अमरावती महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून आता सर्वांचे लक्ष महापौर पदाकडे लागले आहे। येत्या 22 तारखेला महापौर पदाचा आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून त्यानंतर अमरावतीला 4 वर्षांनंतर नवा महापौर मिळणार आहे। विद्यापीठ रोडवरील महापौर बंगला गेल्या 4 वर्षांपासून ओस पडलेला आहे। वापराअभावी बंगल्याची अवस्था भकास झाली असून उद्यापर्यंत कोणीही डागडुजी किंवा रंगरोटी करण्यात आलेली नाही। बंगला परिसरातील झाडे पाण्याअभावी सुकून गेली असून संपूर्ण परिसर दुर्लक्षित अवस्थेत दिसत आहे। मात्र आता महापौर निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानं येत्या 1-2 दिवसात महापौर बंगल्याची दुरुस्ती, रंगरोटी आणि साफसफाईचे काम सुरू होण्याची शक्यता आहे। 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा या बंगल्यात महापौर विराजमान होणार असल्यानं प्रशासनही तयारीला लागल्याचे चित्र आहे।